नमस्कार मंडळी. सगळ्यांना एकदम अवघड वाटणारी, तेवढी सोपी आणि सगळ्यांना आवडणारी आपण मैसूर पाक मिठाई बनवतोय. तर ही वाटी एक मी बेसन पीठ घेतलं आहे. ही वाटी ह्याच वाटीने एक वाटी आपण हे घेतलं आहे साखर, आणि तूप पण आपण ह्याच वाटीने घ्यायचं, एक वाटी तूप. हे तिन्ही पण आपण बेसनचा आटा, साखर आणि तूप ही एकच ह्याने घ्यायचं, एकाच मापाने घ्यायचं, एकाच वाटीने. आणि हे अर्धी वाटी आपल्याला पाणी लागेल चासणी बनवण्यासाठी. चला आपण हे तूप छानपैकी आपण चाळून घेऊया. तर ही वाटी भरून जे तूप आहे ना, ह्यातलं आपल्याला थोडं थोडं तूप ह्याच्यात ओतायचं आहे. आणि मस्तमध्ये आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे, छानपैकी हलवून घ्यायचं. बाकीचं राहिलेलं तूप आहे अर्धी वाटी, ते आपण पुढचं प्रोसेस करू तेव्हा करणार आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून तूप लागेल. छानपैकी हलवून असं हे करायचं आहे, गुठळ होऊन द्यायच्या नाहीत, नाही तर आपला मैसूर पाक खराब होईल. हे सगळं काम म्हणजे तुपावर असतं. मस्त आपलं हे झालं, एकदम छान होतं. हे आपल्याला असंच पाहिजे पूर्ण. हे आपल्याला असंच पाहिलं. आता आपण चासणी बनवायला घेऊया. आता आपण साखर घालायची. एक वाटी साखर घातले, आपण अर्धी वाटी पाणी घालायचं. एकदम हलक्या एक तारीख पाक आपल्याला करायचं. कमी गॅसवर आपण आपल्याला हा पाक बनवायचा. आपलं एक तारीख पाक झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये ओतायचं. सगळं मिश्रण आपण हे करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्याला एकसारखं हलवत राहायचं. कमी गॅसच करायचा, मोठा गॅस आपल्याला नाही करायचा. कमी गॅसवरतीच आपल्याला एकदम असं ढवळत राहायचं. आता आपल्याला तेल ओतत राहायचं आपल्याला, आणि हाताने हलवत राहायचं. जोपर्यंत आपला घट्ट गोळा होत नाही ना मंडळी, तोपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं. तर आपल्याला आता हळूहळू हा गोळा होत चालला आहे, बनत चालला आहे. तर आपल्याला अजून गॅस कमीच करायचा, फुल गॅस करायचा नाही. परत आपल्याला तूप ठेवायचं, ओतायचं. जे आपलं एक वाटी तूप घेतलं होतं आपण, ते थोडेसे आपण पीठ भिजवायसाठी तूप ओतलं होतं आणि थोडं आपण ठेवलं होतं, ते आपण ह्याच्यामध्ये टाकत जायचं. जे आपण तूप ओतल्यावरती जेव्हा ते दाणे दाणे येतात ना, त्यानेच आपले मैसूर पाक खूप छान बनतो. अजून आपल्याला थोडं ओतायचं आहे, ते थोडंसंच राहिलं ते. चालवतच राहायचं आपल्याला. आता आपला बऱ्यापैकी हा गोळा झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून आपण ओतूया. आता छानपैकी झालेलं आहे, लेअर झालेलं. आता आपण ह्याच्यातच ओतायचं आहे. हे प्रोसेस आपल्याला पटापटा करायचे, आता आपलं परत खराब व्हायचं.
आता ह्याला आपल्याला 20 मिनटं गार करायला ठेवायचं आहे. मंडळी, हे आपले म्हैसूर पाकाच्या वड्या आता मी पाडलेल्या आहेत. ते एक तुम्हाला मिठाई एकदम नाजूक असते बघा. एकदम मस्त बघा माग, आणि वड्या पण एकदम परफेक्ट छान पडले. ते दुसरी पण दाखवते तुम्हाला मी. एकदम मस्त बघा, खूप छान पडले त्या वड्या पण आपल्या. मागून पण बघा. मंडळी, आपला म्हैसूर पाक एकदम छानपैकी एकदम मस्त झालेला आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. एकदम बघा, एकदम छान झालेला आहे. एकदम स्मूथ, खूप छान झालेलं आहे. मंडळी, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला सविस्तर जर बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हा सविस्तर बघू शकता. त्याची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. आणि भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.